नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम थुकरटवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये या पाहुण्यांना आपण भेटत आहोत. झी मराठीवर सुरू होतोय उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा, आणि त्या निमित्तानंच हे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, मजा येते की नाही? आता वेळ झाली आहे चहा पिण्याची. काय म्हणताय? एवढ्या रात्री चहा प्यायचा? हो, तो चहा प्यावाच लागतो, कारण त्या चहाची गोडी आता महाराष्ट्राला लागायला लागलेली आहे. नवा सेगमेंट सुरू झालेला आहे, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही, ज्या निमित्तानं आपण जाणार आहोत आपल्या लाडक्या जोशीबुवांच्या घरी. बघूयात मग आता चहाच्या निमित्तानं या आठवड्यात त्यांच्या घरात कुठली घटना घडतीये. पाहूयात हा नवा सेगमेंट चहा आणि बरंच काही. दोन उभं 2 अक्षरी साऊथ इंडियन डिश. डोसा. अरे वा, उत्तम. बर ऐक, ते डोसा असा आहे, ढोसा असं नाही. आयता चहा दिलाय तो ढोसा असं म्हंटल मी. अच्छा अच्छा, मला वाटलं मला उत्तर सांगतेस कोड्याचं. तुमच्याशी माझं लग्न का झालंय याच कोड्याचं उत्तर अजून मला सापडलेलं नाहीये. वा वा काय वा, कौतुक नाही करते तुमचं मी. अगे नाही, कौतुक मी करतोय तुझं. तुला सांगतो, तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत. काय बाई हा माणूस आणि ह्याचं चहावरचं प्रेम. आमचं लग्न झालं तेव्हा बाबा म्हणाले, काय हो तुम्हाला मुलीला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. तेव्हा काय म्हणाला होता तुम्ही? थोडा अजून चहा मिळेल? काय करायचं या माणसाचं, काय करायचं? अगं मी खरंच विचारतोय, थोडा अजून चहा मिळेल का? तुला सांगतो, तुझ्या हातचा 1 कप चहा प्यायला ना मन भरत नाही माझं. अरे वा, भरत. मराठी सुपरस्टार सही अभिनेता भरत. सुटलं माझं शब्द कोडं सुटलं. इस बात पे चाय हो जाय. काय सारखं सारखं चाय हो जाय, चाय हो जाय. तुम्ही घरात असलात ना जोशी, की चहा पीत नाही, चहा जेवता तुम्ही. तुझ्या हातचं खाण्यापेक्षा चहा प्यायलेला बरा. तेच मी. काय काय म्हणालात तुम्ही? मी म्हणतो नाही नाही, काय काय म्हणालात ते सांगा. अगं चिडू नको. हा काय करतोय ते बघत होतो. काय रे, काय चाललंय? मी पत्त्यांची चाळ बनवते बाबा. द्या, जळलं मिळेल लक्षण. अरे पत्त्यांचा बंगला तरी बनाव. नको नको, बंगल्यात एकटंच राहावं लागतं ना, चाळीत खूप माणसं असतात. वा, खरा मध्यमवर्गीय. कसला मध्यमवर्गीय? अहो स्वप्न तरी निदान मोठी बघावीत. काय कर्तृत्व? हे बघ, माझ्या कर्तृत्वाचं सांगू नकोस. माझं कर्तृत्व हे. बाबा मी तुमचं कर्तृत्व आहे. मुस्कट फोडीन. हे कर्तृत्व आहे माझं. हे शब्द कोड सोडवलाय मी. आता हे शब्द कोड पेपरवाल्यांना पाठवणार, म्हणजे रगड बक्षीस आपल्याला मिळणार. राहू द्या राहू द्या, गेली अनेक वर्ष तुम्ही मला हेच सांगताय. जळल्या मेला शब्द कोड्यामुळे मला सांगितलं होतं की जाऊ दे, कधी ना कधीतरी मला बक्षीस मिळेल, म्हणून मिक्सर घेऊन दिलेला नाही आजपर्यंत तुम्ही. त्या पाट्या वरवट्यावरती वाटून 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 बोट फाटली माझी. अगं मिक्सरची किंमत ऐकली की माझी फाटते. खिशाची शिलाई रे. इतकी वर्ष झाली संसाराला, पण जल्ली वली हाऊस नाही, कमाऊस नाही केली कधी माणसाने. काय बोलतेस तू? काय सांगतेस मला? परवा खाल्ली आपण पाणीपुरी त्या भैयाकडनं. काय मौस, काय मौस. का बस काय हो? आणि पाणीपुरी खाण्याला मौज म्हणता तुम्ही? या इकडे या. हे बघा गायकवाड, माझं आडनाव जोशी आहे. तुम्ही किती वेळा हाक मारलीत तरी मी ओ एकदाच देणार. काय गायकवाड, काय येणं केलं? तुम्ही शब्द कोडी सोडवताना बरोबर त्याचंच बक्षीस लागले. अगं बाई, मिक्सर लागला की काय? मिक्सर नाही वहिनी, मग काय लागलंय? कार लागले. कार. अगं का, अगं गाडी लागली आपल्याला. तू चहा टाक पहिला. काय करताय गायकवाड? बसा बसा. वा 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 गायकवाड, गाडी लागली.
तरी म्हटलं ह्यांना कळलं म्हणजे तुम्हाला कळलंच असणार. अहो कळणार अभिनंदन, अगदी काळजापासून अभिनंदन. वा 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 वा, या सपाट. ऐकलं का, सपाट आले, चहा वाढव. हो ऐकलं, आवाज ऐकला, त्यांना बघितलं, वाढवलंय. वहिनी हा. नुसत्या चहावर मागवायचं नाही बरं का, पार्टी होऊन जाऊ द्या. नाही नाही, पार्टी तर करणारच होतो मी, हो की नाही हो? हो 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 हो, पार्टी करणार म्हणजे. जोशी बुवा, तुम्ही काम करा आता, ऐक नाही 5 किलो मलाई पेढ सांगा, जाऊ दे. ओ सपाट, तुमच्या सख्या बायकोचं डोहाळ जेवण झालं होतं तेव्हा खडी साखर वाटली होती तुम्ही, मला 5 किलो पेढे वाटायला सांगताय. पाचव्या ढवाळा जेवणाला तुम्ही एक नाही दोघं पण पहिल्या ढवाळा जेवणाला पाहिजे होता. का? राडाच की नुसता बाई आम्ही एक नाही बायकोची जिलेबी तुला केलेली. अहो काहीतरी सांगतायत ते. एका पाड्यामध्ये बायकोचा फोटो ठेवला होता आणि दुसऱ्या पाड्यात तुटलेली जिलबी ठेवली. काय का जिलेबी दिली होती का ना. बरं जोशी बुवा, तुम्ही काम करा. हा. अगं गाडी आलीच का नाही, हा. मस्त पैकी अशी झणझणीत पार्टी होऊन जाऊ द्या. चांगला मस्त पैकी वरण भात, अशी खीर पुरी झणझणीत होऊन जाऊ द्या. खीर पुरी अशी झणझणीत कशी असेल. तुमच्या जोशीभाऊ हे चालत नाही ना. हो, काय काय करताय सपट. अहो बायको समोर उभी आहे, असं जोशांच्या घरी करताय काय, पार्टी मागताय का श्राद्ध घालताय माझं. गप्पा तुम्ही, काहीतरी काही बोललो का उगाच. बघा की जर कसला भद्र बोलते ती. हे बघा जोशीबुवा, आता तुम्ही गाडी जिंकलाय का नाही, होय. पार्टी द्यायला लागती. अच्छा. नाही तर लय अशुभ असतंय बरं का वहिनी ती. काय सांगता? हा, लय डेंजर. हे बघा तुम्ही नवीन गाडी घ्या आणि बिना पार्टी देता गाडी घराच्या बाहेर काढा, अपघात होणार म्हणजे होणार, 100% होणार. माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही. अहो सपट, तुमच्याकडनं लिहून घ्यायचं म्हणजे आधी तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो गायकवाड, या माणसाला 70 लिहायचं असेल ना तर 7 वेळा 10 लिहितो माणूस. ते माझ्या लिहिण्याचं जाऊ द्या तिकडं, पण पार्टी झाली पाहिजे बरं का, नाहीतर अपघात ठरलेला लिहून घ्या तुम्ही. नाही तसंही अपघात होणारच आहे. का? वहिनी अहो मेन रोड पासून आपल्या चाळीत घुसाला किती बारीक बोळ आहे. आता गाडी गुण आलं की भिताडाला घासणारच ना गाडी. तुम्ही त्याची काळजी करू नका गायकवाड भाऊजी, ते आमचं आम्ही बघून घेऊ. आम्ही पार अगदी हायवेला जाऊ आणि मग युटर्न घेऊन वेगळ्या रस्त्याने गाडी आत आणू. घ्या म्हणजे पेट्रोलची नासाडी. बाबा असू दे, ते आमचं आम्ही बघू. बाबा मला नवीन गॉगल पाहिजे. हे बघ, गॉगल घालू नकोस. परवा या गायकवाडांचा गॉगल तू घातला होतास, एवढासा चेहरा तुझा. गॉगल कमी, फेस मास्क जास्त वाटत होता तो. गप्पा जाऊ तुम्ही, माझ्या पोराला काही बोलू नका. काय रे बाळा, कशाला हवा गॉगल तुला? गाई, गाडीत बसायचं म्हणजे गॉगल पाहिजे ना. अगं बाई, हो माझ्या तर लक्षातच नाही आलं. घेऊ घेऊ, तुला गॉगल घेऊ. हं? मला पण घेऊ. एक गॉगल घेऊ, एक छान नवी गोरी साडी घेऊ. मी पण दाखवीनच ते सुपेकर वहिनींना. हो भाऊजी, मागच्या आठवड्यात तिच्या नवऱ्याने सेकंड हँड 2 व्हीलर घेतली, ते मस्त मिरवत गेली होती त्याच्या मागे. आता मी पण सांगेन, 2 व्हीलर नाही, आम्ही 4 व्हीलर घेतलीये. 4 व्हीलर. ओरडू नको, ऐकतील त्या, ओरडू नको. म्हणूनच बोलतीये. दशवा मी काय म्हणतो, गाडी जी आहे ना गाडी, ती पेट्रोलची का डिझेलची? काय फरक पडतोय? काही का असे ना, दोघांचे भाव सेमच झालेत. नाही ते खरंच आहे म्हणा, खरंच आहे. दशवा पण तुम्ही किती रुपयाचं पेट्रोल टाकणार गाडीत? म्हणजे विषय आहे का, आपण फुल करायचं 50. जोशी बुवा, वहिनी धराव धरा, तुम्ही 50 रुपयाचं तेल टाकणार म्हणजे 50 रुपयाच्या तेलात गाडी तुमची एक नाही. फक्त हे बघा, फक्त स्टार्ट होऊ शकते, बाकी काहीच होऊ शकत नाही. काय माणूस आहे. मी गाडी जिंकली, हा रिक्षाचा आवाज काढतो. मला तेवढाच आवाज काढा येतो. कशात खावता होतं तेलकट खाऊनी पोरांनी. तुम्ही थांबाव जरा सपोर्ट भाऊजी. मी काय म्हणते जोशी, तुम्ही का नाही आता ऑफिसला जाताना गाडीच घेऊन जा. अगं काय बोलतेस तू, साधा कारकून आहे मी. तुम्हाला सांगतो गायकवाड, आमचे बॉस सुद्धा ट्रेननी येतात ऑफिसला. काय नका सांगू तुम्ही मला. बाबा तुम्ही की नाही मला शाळेत सोडा आणि नंतर मग ऑफिसला जात जा. दशवा काय करताय? कॅल्क्युलेटर काढतोय. मला वाटलं पंच काढतायत.
हे बघा, तुम्ही ह्याला शाळेला सोडणार, तिथून ऑफिसला जाणार, बरोबर. म्हणजे 7 आणि 7 14 किलोमीटर. हा, आणि महिन्याचे 30 म्हणजे झाले किती, 350 किलोमीटर 350 किलोमीटर. हा महिन्याला. मी तर म्हणत होते मार्केटला पण मी गाडीनेच जाईन म्हणून. वहिनी थांबा, प्लस 50 म्हणजे 400. 400 गुणिले 95 किती झाले? 550. ओ सपाट. 400 गुणिले 95 550. ह्याला विचारत जाऊ नका गायकवाड. 4 डिजिट एकत्र आले ना चक्कर येते या माणसाला. तुम्हाला सांगतो, काय म्हणलात तुम्ही? 400 गुणिले 98 38,000. अगं 38,000 रुपयाचा खर्च होतोय गायकवाड. 38,000 रुपये. तेच म्हणतोय, तुम्हाला परवडणार आहे का? नाही आपल्याला परवडणार नाही. ऐका, आपल्याला परवडणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही हे? मग तुम्ही गाडी विका. गाडी विका? अहो, असं कसं गाडी विका? अहो आता बघा ना, तुम्ही पेट्रोलचा खर्च, टोल, मेंटेनन्स, ह्या सगळ्याचा खर्च जमणार आहे का? तुम्ही 50,000ला गाडी विका. काय बोलतोय, काय माणूस मस्करी करतोय? 5 लाखाची गाडी 50,000 अशी विकून टाकू आम्ही? एक गिरायक आहे. कोण आहे गिराईक? कोण आहे? मीच. नाही वहिनी जरा येईल तुम्ही. जोशी बा, तुम्ही अशी गाडी विकू नका बरं का. का? तुम्ही काम करा, आधी गाडीची पार्टी द्या आणि मग टाका फुकून गाडी. का म्हणजे आता ह्यानी नवीन गाडी घेतली, ह्यानी एक पार्टी दिली, आता ती गाडी तुम्ही नवीन घेतली म्हणजे तुमची एक पार्टी शिल्लक राहणार. जाऊ झाडून पार्टी. तुम्हाला सांगतो, मागच्या आठवड्यात साळुंक्यांची सासू मेली ना, ह्यांनी त्या माणसाकडनं पार्टी मागितली हो. तर आणि वहिनी तुम्हाला सांगू का, पार्टी त्या माणसानं दिली. काय सांगताय? मग अहो त्याची सासू मिली का नाही, सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर त्या माणसाला खरंय झाला. खरंय हे खरंय. नाही म्हणजे अशी कशी पार्टी दिली? काही बोलतो हा माणूस. बाबा आपण की नाही गाडीचा कलर रेड घेऊया. हा चालतंय. नको रेड नको, पांढरा घेऊया, म्हणजे माझ्या सगळ्या साड्यांवर मॅचिंग होईल. वहिनी काय करताय तुम्ही? खुशबा, अहो, ज्यांची गाडी त्यांनी तर सोडला ना कलर कुठला. कुठला कलर सांगा? मळखाऊ. काय मळखाऊ कलर घेऊ म्हणजे कसा, काय गाडी धुतली नाही धुतली, पाणी आलं नाही आलं, काय धूळ बसली, गाडीचा रंग मस्त. मळखाऊ. आमचे आई वडील हेच करायचे ना. आमचे कपडे, शाळेचा युनिफॉर्म, दप्तर, बूट सगळं मळखाऊ. होय 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 होय. वहिनी मी काय म्हणतो माहितीये का, तोंडाला चवीसाठी, बाकी काय नाही. शिवा, तुम्ही एक नाही तुमच्या गाडीला काळा पिवळा कलर देऊन टाका. अरे वा 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 वा, उत्तम कल्पना आहे. तुम्हाला सांगतो, जाता येता माणसं बसवू, 4 पैसे मिळतील ना. गप्पा, माझ्या गाडीत दुसरं कोणीच बसणार नाही. माझ्या गाडीत मी एकटीच बसणार. बाबा आपण की नाही गाडीत ही साऊंड सिस्टीम बसवूयात. अरे वा, गाणी ऐकायची का? हा 1200 बसवून टाकू, त्याला काय. बाबा 1200 नाही, 1,20,000 आहेत ते. मुस्काट फोडीन. 1,20,000 रुपयाची साऊंड सिस्टम बसवतो, लाज नाही वाटत? अरे त्या तुषार देवलला 1200 रुपये दिले तर तो 4 माणसं घेऊन गाडीच्या डिक्कीत बसेल. 24 तास ऑर्केस्ट्रा. नाही बरोबर आहे, पण क्वालिटीचा पण थोडा फरक पडतोच नाही का. मी काय म्हणतो, तुम्ही गाडी विका 60,000 रुपयाला. माझ्याकडे अजून एक गिरायक आहे. कोण? मीच. दिली तुम्हाला गाडी दिली. वा, व्हेरी गुड. हो असं काय करताय तुम्ही? दिली काय दिली? काय आम्ही गाडी बिडी विकणार नाही आहोत, आणि आम्हाला परवडणार आहे की नाही ते आम्ही बघून घेऊ नंतर. गप्पा तुम्ही. नाही, नाही, अजिबात. जोशीबा बोला. मी काय म्हणतो नीट ऐकून घ्या. तुम्ही आहे की नाही गाडी भाड्यानं लावा, भाड्यानं. महिन्याला घरात पैसा येईल. महिन्याला घरात पैसा आला का नाही, महिन्याला आपण झणझणीत पार्टी करूया. जाऊ झाडून तिकडं. पार्टी पार्टी पार्टी. तुम्हाला सांगतो, पार्टीचा जेवढा विचार सपट करतात ना, तेवढे पक्षप्रमुखही करत नसतात. तर काय? जोशीबा इकडेच राहतात का? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार जोशीबा. मीच जोशी, या सौ जोशी. नमस्कार. बोला. आपण? मी जिडिशा मधून आलोय. कुठून आलोय? जिडिशा. त्यांना माहितीये का काय? तुम्ही या वर्तमानपत्राला झिडिशा म्हणताय? याचं मूळ नाव झी दिशा असं आहे. माहिती त्यांना सगळं माहिती. ते गाडीची डिलिव्हरी घेऊन आले. जाऊ का? गाडी
माझी काही तयारी नाही. थांबा, मी फक्त आरतीचं ताट घेऊन आले. एक नारळ घ्या एखादा. तुम्ही ना सपट मला बघते नंतर. खाली जायची गरज नाही. मी गिफ्ट इथंच देणार आहे तुम्हाला. हो, इथंच देणार आहे. चावी काढतात नव्हतं चावी. अगं ऐकलं का गाडी ये. चावी देतात, चावी देतात. पहिल्या गाडीची चावी. ही तुमची गाडी घ्या. ही गाडी हे बघा, हे अशी चेष्टा मस्करी करू नका. मला माहिती असे खूप खूप फ्रॉड होतात असे. आम्हाला खरी गाडी लागली आहे, 4 चाकी मोठी. अहो, ह्या शब्द कोड्यासाठी हीच गाडी लागती हो. खरी गाडी कुठं? काय बोलताय तुम्ही, काय बोलताय? हे काय? बघा, हे बघा, दाखवा इथे त्यांना काय ते. लिहिलंय, इथे लिहिलंय, हे बघा, हे हा. बघा. 3रं बक्षीस गाडी. हा मग आपण बाकीचं लिहिले ते बघा ना. पहिलं बक्षीस बॅट बॉल, दुसरं बुद्धिबळ आणि तिसरी गाडी. ही गाडी. राव काय जोशी बुवा, तुम्ही बारक्या पोरांची शब्द कुडी सोडली होती वय. तरीच म्हणलं बाबा हे कोड 5 मिनिटात कसं सोडवतात. बाबा लाज आणली तुम्ही, लाज. काय ह्या माणसाकडनं कधी होईल ना. आई शपथ. जोशी तुम्हाला गाडी मिळाली, मी जातो. शी, सगळा नुसता हिरमोड. सुतक लागलं घराला. अयो सुतक म्हणल्या वहिनी पोराच्या टाका आणि 2-2 बिस्कट द्या साध्या. गप्प तुम्ही. पण जरा शांत बसावं. अगं कोराचा टाका सांगत मला ते. रागावू नकोस, चिडायचं काय एवढं. अगं गाडी नाही मिळाली तर चांगलंच झालं. हे बघ, जर खरी गाडी मिळाली असते ना, आपले प्रॉब्लेम वाढले असते. 30-40 हजार रुपयांनी महिना खर्च वाढला असता. जायला 2 तास जास्त, यायला 2 तास जास्त, ट्रॅफिक मध्ये वणवण झाली असती. तुला सांगतो, इतके पैसे आणि इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ आणि तो पैसा मी माझ्या परिवाराबरोबर खर्च करीन, नाही का? ते काय नाही. आता मी सुपेकर वहिनींना काय दाखवू. थोडं स्टेटसचा काही प्रश्न असतो की नाही. अगं वेडी, कसलं स्टेटस? आपल्या घरात किती तांदूळ आहे हेही माहिती आहे या लोकांना. आपण काय यांच्याकडे स्टेटसच्या गमजा करायच्या? शेजारी आहेत त्या आपले. तू रागावू नको, चिडू नको. फक्कड चहा टाक सगळ्यांना. काय नाही, मी चहा बिया टाकत. आज काही आनंदाचं घडलेलं नाही. अगं घडलेलं नाही, पण घडणार आहे. पार्टी आहे, पार्टी सपाट. कसली पार्टी? अगं गाडी मिळाली नाही, 30-40 हजार रुपयांनी खर्च वाचला. आता हे 30-40 हजार रुपये जे वाचले, त्यातल्या 2,000 रुपयांची साडी घेणार आहे मी बायकोला. काहीतरीच यांचं. चहा टाक. टाकते. आलं घालून आणते. थांबा. हा. तू काल तुमच्या पिशवीत टोस्टचा पुडा बघितला होता. 2-2 टोस्ट पण द्या. देते, देते. जोशवा, ना मला तुमचं हे लय पटतं बघा. तुम्हाला सांगतो, काय? सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद मानता. अहो गायकवाड, आनंद शोधला पाहिजे. तुम्हाला सांगतो, निदा फाजली साहेब म्हणून गेलेत, काय? जब गुरूर बढ़ने लगता है इंसान का, जब गुरूर बढ़ने लगता है इंसान का, धूप फौरन साया छोटा कर देती. वा 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 वा, एक नंबर बर का. त्याची पण द्यायची. वा वा वा. तुम्हाला सांगतो, हिच्या हातचा चहा म्हणजे अमृत. काहीतरीच यांचं. होय 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 जोशी बुवा, तुम्ही आता म्हणला का नाही ते हे म्हणले ती नितीन फासळे, ते तुमचं पुसेगावचं साडू भाऊ नव्ह का? अहो ती नाही का सायकल चोरली म्हणून चौकात उभं राहून असं कुत्र्यागत हाणलं होतं त्यासनी. कोण म्हणलं? ते नितीन फासळे तुम्ही आता म्हणला की. माझे साडू हं? ते निदा फाजली आहेत. निदा फाजली चहा पितोय हा माणूस आपल्याकडे. निदा मंडळी, आपले मराठी सण आपण मनापासून साजरे करतो, चातुर्मास पाळतो, व्रतवैकल्य मनापासून आपल्या घरात केली जातात. पण या सगळ्यांमागच्या कथा काय आहेत? याच कथा कलात्मक स्वरूपात झी मराठी आपल्या समोर घेऊन येत आहे एका नव्या मालिकेच्या माध्यमातून, ज्या मालिकेचं नाव आहे घेतला वसा टाकू नको. आणि याच कथा आपल्या समोर घेऊन येत आहेत आपले लाडके भगरे गुरुजी. तर मंडळी, मी आता येणार आहे महेश कोठारे सर तुमच्याकडे. महेश कोठारे म्हटल्यानंतर तर आम्हाला तो नॉस्टॅल्जिया आवडतोच, नेहमीच आवडतो. आणि ते दररोजचं झालंय ना आमच्यासाठी. म्हणजे कुठलाही तुम्ही मूव्ही चॅनल जरी लावला तरी असं होतच नाही की दिवसभरात तुमचा सिनेमा नाही लागला. नाही, आणि मी नेहमी म्हणतो की काही माणसं अशी आहेत
ज्यांचे सिनेमे लागले की आपण जिथून लागलाय तिथून शेवटपर्यंत बघतो. निर्विवाद. आपल्याला ती कथा माहिती आहे, आपल्याला डायलॉग्स पाठ झालेत, आता पुढे काय घडणार आहे माहितीये, पण मी नव्यानं ते सगळं अनुभवत असतो. आणि इतक्या सुंदर सुंदर कथा त्या काळात तुम्ही दिल्यात त्याबद्दल थँक्यू तुमचं अभिनंदन करा. थँक्यू. ऍब्सोल्युटली. फक्त कथा नाहीत, मला असं वाटतं डॉक्टर महेश सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि मी हे टेक्निशियन म्हणून पण सांगतोय की मराठी चित्रपटांमध्ये नवीन नवीन तांत्रिक प्रयोग करणं, हा, मराठी चित्रपट टेक्निकली साऊंड करणं, किंवा ज्याला आपण म्हणतो काळाच्या पुढे ठेवणं त्याला. म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन सर, मला प्लीज करेक्ट करा, पहिला डॉल्बी डिजिटल मराठी सिनेमा महेश कोठारेंचा आहे. वाव वाव. चिमणी पाखर. पहिला मराठीतला 3D चित्रपट महेश कोठारेंचा आहे. वा. मराठीतला सिनेमास्कोप पहिला महेश कोठारेंचा. नंतर आता आपण VFX आणि मशीन लर्निंग आणि AI आणि आता आपण बाहुबली आणि सगळं बघतो, पण ह्यातलं कुठलंही तंत्रज्ञान अवेलेबल नसताना किंवा अवेलेबल असलं तरी अफोर्डेबल नसताना झपाटलेला सारखा सिनेमा करणं इज ऑलवेज बीन टेक्निकली वन ऑफ द बिगेस्ट फिल्म मेकर्स दॅट मराठी इज एव्हर सीन. वा, 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 वा. पहिली मायथॉलॉजिकल बिग बजेट सिरियल सरांची परत जय मल्हार झीसाठी. जय मला. पहिली बिग बजेट मायथॉलॉजिकल सिरियल, म्हणजे भव्य दिव्य टेलिव्हिजनला रोज बघायला आणणं. म्हणजे त्यात झी मराठीचंही कौतुक आणि कोठारे विजनचंही कौतुक. पण आय थिंक सरांचं ही विजन सरांची किंवा हे हंगर सरांचं असं मला वाटतं. म्हणजे कोठारे विजन सतत म्हणतात. आणि तर त्याच्यासाठी सरांचं कौतुक व्हायला कौतुक आहेच आहे. खरंच बऱ्याच गोष्टी सरांनी पहिल्यांदा आणल्या. म्हणजे डॉल्बी डिजिटल तुम्ही पहिल्यांदा आणलं, सिनेमास्कोप पहिल्यांदा आणला, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रयोग तुम्ही पहिल्यांदा, निलेश साबळेला पहिल्यांदा सिनेमात तुम्ही आणला. होय का? पहिला सिनेमा सरांनी दिला मला. वा वा वा, क्या बात आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहेच आहे त्यांच्यावरती. आणि त्यांनी सुरुवात दिली मला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावरती त्यांनी आणलं, याचा मला केवढा अभिमान आहे. आणि मला तो नेहमीच राहील सर. निर्विवाद निर्विवाद. आणि सुंदर कॅरेक्टर होती ती. हो 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 हो, खूपच मजेशीर आणि खूप भारी. मला हेच विचारायचं आहे की त्या काळात इतके सिनेमे तुम्ही केलेत आणि इतक्या धमाल कथा तुम्ही आणल्यात, हे कसं सुचत होतं? काहीतरी वेगळं करायचा एक ध्यास होता, त्यामुळेच जास्त करून सुचलं. आणि ऑलवेज समथिंग आउट ऑफ द बॉक्स करण्याची एक इच्छा होती. काहीतरी वेगळं करूया आणि काहीतरी वेगळं करत गेलो, घडत गेलं. बाहुल्यावर सिनेमा केला म्हणजे इट्स नॉट अ जोक ना. मला सुद्धा आता असं बघितल्यानंतर स्वतःचं नवल वाटते का मी कसं काय केलं त्यावेळेला. आणि तो बाहुला अजूनही भीती वाटते त्याची. भीती वाटते. दोज फिल्म्स ऑफ माइन हॅव क्रॉस जनरेशन्स. हा. हे एक महत्वाचं आहे, कारण आज माझी नात सुद्धा हो, एम भगभुगे भगनी भागोदरी मंत्र म्हणते. वा वा. इनफॅक्ट त्यातल्या एका सीनला पण गंमत केली होती ना सर, मी ऐकलं होतं कुठेतरी. त्यातला एक जो सीन आहे जो लक्षा मामा पाईप वर चढतात, तो सीन, तो डॉक्टर शूट पण वेगळा झालाय. हो, बाहुला तर- त्यांच्या हो ना? मागे चढतो. म्हणजे कसं होतं, तू आता म्हणालास मगाशी का त्या काळामध्ये व्हिडिओ असिस्ट आम्हाला तर अफोर्डेबल नव्हताच आणि नव्हताच म्हणजे इनफॅक्ट. तर त्यावेळेला मी काय केलं होतं, मी तो सेट असा आडवा लावला होता. आडवा? त्या बिल्डिंगचा एक्सटिरियरचा पोर्शन असा आडवा लावला होता. त्याला मध्ये अशी खाच केली होती आणि तिकडे अशी खिडकी केली होती आणि लक्षाला खालून आडवा झोपवला होता खिडकीमध्ये. आणि तिकडे असा पाईप लावला होता. त्या पाईपच्या मागे एक असं गॅप ठेवली होती. त्याच्यात रामदास पाध्ये एका ट्रॉलीवर, बाप रे. रामदास आणि अपर्णा पाध्ये दोघं जण त्या ट्रॉलीवरती बसून त्या बावल्याला ऑपरेट करत होते. आणि तो बावला असं ट्रॉली सगळं मूव्ह होत होता आणि कॅमेरा अख्खा आडवा केला होता आणि असा शूट केला. आता ते काय शूट होतंय मला माहितीच नव्हतं ना. आय डोंट नो व्हॉट्स कमिंग ऑन द सेल्युलॉइड. ते शूट झालं, एक्सपोज फिल्म ती डेव्हलप झाली, प्रिंट झाली, रसप्रिंट आली. आणि एडिटमध्ये जेव्हा बसलो मी एडिटला माझ्या एडिटरबरोबर, आणि ते मी जेव्हा बघितले रशीद, मी नाचलो. आय डान्स इन दॅट एडिटिंग रूम. वेळासारखा नाचलो मी. वी हॅव डन what we wanted. Hats off, sir. Hats off. Amazing. Hats off to my entire team. I would give my credit to my team, my art director, my cameraman, रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये, त्यांनी जो बावला ब्युटिफुली ऑपरेट केला. लक्षा बिचारा तिकडे जाऊन झोपला. दे ऑल बिलीव्ड इन मी आणि त्यांनी केलं ते. त्यांचं सगळ्यांचं क्रेडिट आहे ते. करेक्ट. क्या बात. क्या बात आहे, क्या बात. मंडळी, सासू सुना म्हटलं की त्यांच्यामध्ये लढाई आलीच आणि त्यांच्यामध्ये दुस्वास आलाच. पण याच सासू सुना जर एकमेकींच्या विरोधात निवडणुकीला उभ्या राहिल्या तर असंच झालं एका घरात. बघूयात काय घडतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येतात उमेश जगताप आणि रोहित चव्हाण. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं.
अक्का साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, अरे अक्का साहेब भंगार है. बाकी सब भंगार है. सॉरी. अरे येऊन येऊन येणार कोण? अक्का साहेब आहेत कोण? ह्याच्यामुळेच पडणार बहुतेक मी. अरे येऊन येऊन येणार कोण? अक्का साहेब अजून आहेत का? ए मूड द्या गपकी. आई ते जाऊ दे ना, तर हात जोडा ना, हात जोडा. आपण निवडणुकीला उभे, हात जोडा. मी का हात जोडू? मी काय कोणाची मिंदी आहे काय? आई आपण आता हात जोडायचे असतात आणि निवडून आलो ना, मग पब्लिक आपल्या पुढे हातापाय जोडणार. असं आहे का? मला काय माहित. आपल्या गावची निवडणूक महिला आरक्षित झाली म्हणून तुम्हाला बाई केलंस, उभी केलीस. मग आई आपण असं निवडणुकीला उभं आहे ना, तर हसून बोलायचं, प्रेमाने बोलायचं सगळ्यांशी. मी कशाला जाताड काढू? मला नाही माहिती जाताड काढायला आवडत तुझ्या बायको सारखं. आता तिचं काय आलं इथं मध्ये? सदा न कदा फिती 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 नुसती हसत असते. तेवढी कुठली? आपण निवडणुकीला उभी ना, त्याचा काही प्रचार करायला पाहिजे ना. अरे आई साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. ताई साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. ताई साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. ताई साहेब सोना है. बाकी सब भगोला है. ताई साहेब आगे बढ़ो. बाकी सब भगोला है. तू काय दुसरं पाठ केलं नाही फिर नाही, करत जा की जरा पाठ दुसरं. एका आमलेट मध्ये किती करायचं अजून? ओय, कसल्या गोष्ट देतात? हा असल्या गोष्टी असतात का? भगोला हे सोना आहे काय? मी म्हणते त्यांचं चुकलं तरी काय, तुमच्या उमेदवाराचं तोंडच तसं आहे, भोगुलेवाणी. तुझं स्वतःच थोबाड बघ की माकड तोंडे. ओय सपने, काय चाललंय तुझी नाटक? काय चाललं म्हणजे दिसत नाही का तुम्हाला? मी निवडणुकीला उभी राहिली. निवडणुकीला उभी राहिली सासूच्या विरोधात, एवढी हिंमत का तुझी? होय का? वार्ड महिलांचा झाला तेव्हा तुम्हाला लगेच तुमची आई दिसली, बायको बरी दिसली नाही चाट दिशी. संकट आल्यावर कुणाला बी आईच दिसती, बायको नाही दिसत. आणि तू ना खरं तर माझ्या पोराच्या आयुष्यातनं मोठं संकट आलीस. मी संकट आहे का? मग कोण आहे? मी संकट आहे? उलट तुमचं नशीब बघा, घरादारात मी ह्यांच्या संकट लगीन केलं, नाहीतर असंच भांडार टाकून गावात बोंबलं थिंडवायला लागलं असतं वळू सारखं. गप आहे गप. लांबून लांबून पोरी सांगून आल्या होत्या, नाही म्हणले. हा ती माणसं नाहीच म्हणणार. आम्ही नाही म्हणलो. जास्त शानपण न करू करे सपने. तू कशाला उभी राहिली? कशाला? नमस्कार सुज्ञ मतदार बंधू भगिनीनो, गेल्या पंचवार्षिकला हे 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 सुभाष सोनवणे सरपंच होते. ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या गोष्टी केल्या आणि सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट केली म्हणजे माझ्यावर त्यांनी लगीन केलं. सगळ्यात मोठं पाप केलंय ती. पाप केलंय? मी म्हणजे पाप आहे का? उलट माझं वाटोळ झालंय, तुमच्या घरात आले ह्यांच्यावर लगीन केलं ती. पण मतदार बंधू भगिनीनो, माझं जसं वाटोळ झालंय का नाही, तसं मी गावाचं कधीच वाटोळ होऊन देणार नाही म्हणजे नाही. ह्या टायमाला ह्याने आपली आई ह्यांनी आपली आई निवडणुकीला उभी केलेली आहे. पण मतदार आता जागा झालाय, जागा. स्वतः पारुशी आली, जा आंघोळ करून या आधी. जागा झालाय म्हणे मतदार. बघितली का ह्यांची अक्कल ही? हे सपने, तोंड सांभाळून बोलायचं. कशाला उभी राहिली तू? हे बघा, तुम्ही मला अजिबात एक शब्द सुद्धा बोलू नका, सांगून ठेवते. आणि आता मी तुमची बायको राहिलेली नाही. खरं तर ना मी पण आई नाही, पण स्किट म्हणल्यावर करावं लागतं ना रोहित्या. होय तर काय? ए आई काय चाललंय? जरा शांत बस ना. त्या कशा शांत बसतेल्या? त्यांच्या नरड्यात सळी कोंबा की म्हणजे तोंड बंद होईल यांचं. हे बघा शून्य मतदार बंधू भगिनीनो, ह्या टायमाला तुमची सगळ्यांची लाडकी, गावातल्या तरुणांचं प्रेम, प्रेरणास्थान ही सपना सोनवणे आता निवडणुकीला उभी राहिली. जी बाई डोक्यावर बसू शकते ती बाई उभी कशी राहू शकते? तुम्हीच विचार करा मंडळी. हे बघा, जी बाई आपला संसार नीट सांभाळू शकते का नाही, ती गावाचा कारभार नक्कीच सांभाळू शकते. बस. तू संसार सांभाळाय वय, आणि इतकी वर्ष काय मी घरात का लावण्याच्या बैठका बसवल्या का? बघितलं का ह्यांची ही अक्कल? ज्या बाईच्या नशिबात अशी सासून लायकीचा नवरा असेल, त्या बाईला गावातल्या समस्यांची जाणीव असेल का नसेल एवढाच विचार करा तुम्ही. तू जास्त बोलू नको, मला कळता समस्या. कसल्या कळतात? हा हे बघा, मैद्याची एक पोळी तयार करायची, बटाट्याची भाजीचं सारण करायचं आणि तिरकुणी झालं की झालं तयार.
काय समोसा. बघितलं का समोसा आणि समस्या ह्याच्यातला फरक कळत नाही ज्या बाईला तिला तुम्ही निवडून देणार वय. तू बघितलं का? तुझं बघितलं का? तुला तर ना मुगाची डाळ आणि तुरीची डाळी मधला फरक कळत नाही. हे तू काय बघा सांगाली मला? सासूबाई, तुम्ही माझ्या नादाला लागू नका सांगून ठेवते. लहानपणापासून पार लगीन होस्तोवर माझ्या आई बापानं कधी असं स्वयंपाक घरात मला पाय ठेवू दिला नाही. एवढी लाडाची होते मी. हा, लाडाची होती म्हण. हा. तुझ्या घराला कुणी स्वयंपाकघरात पाय ठेवलं नाही. मागून खात होते सगळे. बघितलं का? बघितलं हे असं विरोधी उमेदवारावर चिखलफेक करतात ही. ए काय झालं तुमचं पर्सनल मांडणं घराला इथं कसला राग काढता तुम्ही? तसंच असतं. राग पर्सनलच असतो पण तो जनतेच्या भल्यासाठी करतोय असं दाखवायला. ते सगळं ठीक आहे पण एकाच घरातून अशा 2 उमेदवारांनी उभं राहणं बरं दिसतं काय? तीच म्हणते मी. दोघांनी कशाला उभं राहायचं? सासूबाई तुम्ही माघार घ्या, मी निवडणुकीला उभी राहते. ए टवळे, मी का माघार घेऊ? तूच घे ना माघार. मीच होणार मुख्यमंत्री. आई सरपंचाची निवडणूक आहे तू कुठं चालली मुख्यमंत्री बनायला? तेवढीच अक्कल आहे त्यांची. हे बघा सुज्ञ मतदार बंधू भगिनीनो, तुम्ही जर मला निवडून दिलं का नाही तर मी 1001% सांगते, मी आपल्या गावात विकास आणणार म्हणजे आणणार. खबरदार तुझ्या भावाला तू इकडे घेऊन आलीस तर. तुझा भाव म्हणजे 1 नंबरचा मावाली आहे. विकास बडगे गावातल्या 4 पुरींना घेऊन गेला होता मुंबईला हिरवान करतो म्हणून. अशी फुस लावली होती त्यांनी. हे बघा सासूबाई, तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, माझ्या भावाच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवू नका, त्याची बदनामी करू नका. हा आई रक्ताची शपथ घेऊन सांग, नाही गेला पुरीला घेऊन तो. गायत्री कुठे आहे आज? होय, आई काय चाललंय? आपण निवडणुकीला उभे ना असं सांग ना. निवडून आले आपण काय करणार? आपला जाहीरनामा काय असणार ते सांग जरा तू. सांगते. मतदार बंधू भगिनींनो, मी जर निवडून आले तर गावात महिलांसाठी मिश्री वर्ग भरवणार आणि प्रत्येक महिला तिथे येणार, मिश्री करणार आणि लावत 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 सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणार. कसल्या सुख दुःखाच्या गोष्टी तवा? सासवा सासवा एकत्र येणार आणि सुनविषयी चुगल्या करत बसणार. बस गप आहे, गप टवळे गप. हा. तू काय करणार ते सांगा ती. हे बघा सुज्ञ मतदार बंधू भगिनीनो, तुम्ही जर मला निवडून दिलं का नाही तर मी आपल्या गावात एक पार्लर सेविका नेमणार. ती सेविका घरोघरी जाणार आणि आपल्या गावातल्या महिलांचं फेशियल म्हणा, आयब्रो म्हणा, अप्पर लिप्स हे मोफत करून देणार ग्रामपंचायतीच्या खर्चात न. मी जर निवडून आले तर गावामध्ये पूल बांधणार मोठा. सासूबाई तुम्ही किती भारी आहे व. तुमच्या काही डोक्यात असं मेंदूऐवजी काही पपई बसविले का कापून? आपल्या गावात नदीच नाही तर पूल कुठं बांधणार? आणि जर पूल बांधला तरी काय त्याच्यावर काय गोदड्या वाळत घालणार आहे का तुम्ही? आई त्याच्यापेक्षा ढास घालवा ना. गप आहे. तुला काय माहिती रे? ते काय आपल्या हातात असतं का? डासांची काय नसबंदी करता येते का? ते वाढणार आणि चावणारच ना. हे बघा तुम्ही तसलं काय सुद्धा करत बसू नका बरं का. डासांसाठी माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. काय? आपण काय करायचं, असा डास जिवंत मारून टाकायचा आणि तो मेलेला डास असा उचलून एका बाजूला ठेवून टाकायचा. बाकीचं सगळं डास असं ढसा 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 रडत त्या मौतीला जातेली. सगळी तिकडं गेली की आपण इकडं यायचं, चटका मारायचा, झोपायचा. तुम्ही दोघी पण डोक्यावर पडलेले आहेत. असं कुठं असतं का? अरे त्यापेक्षा गावची स्वच्छता करा ना, मग जाती ना पब डास. स्वच्छतेचं मला नको सांगू, हिला सांग. 4 दिवस भांडी घासत नाही. कढईमध्ये चहा करायची वेळ आली का तेव्हा भांडी घासायला घेती. पण दरवेळेला मीच का पण भांडी घासायची? तुमच्या हाताला काही खरूच झाल्या का? बया, बघितलं का काय म्हणती? बया, आई, आई, आता आई, काय आई, करायचं आई, बया बघ. आराम जरा. तुला शुगर आहे, जरा लक्षात ठेव जरा. शुगर हाय आहे तुला. की शुगर आहे तेच नाही, फक्त रक्तातच खंडीभर वाढल्या. जिभीवर कधी याचं देवालाच माहिती. तुझं तू बघ की टवळे. बघतीया बघतीया. माझा मीच बघतीया. हे बघा सुज्ञ मतदार बंधू भगिनीनो, मला जर तुम्ही निवडून दिलं का नाही, मी 1001% तुम्हाला सांगते, सगळ्या गावात CCTV बसविणार. सगळ्यांच्या घरी टीव्ही असताना अजून टीव्हीची काय गरज आहे? ए आई, ते टीव्ही आणि सीसीटीव्ही वेगळं असते. सीसीटीव्ही म्हणजे गावामध्ये ज्या हालचाली असतात ना त्या बघण्यासाठी सीसीटीव्ही लावतात. त्याच्यावर कशाला खर्च करायचा मुगच? आम्ही दिवसभर बसतो बाया, सगळीकडे लक्ष असतं आमचं. त्याला लक्ष नाही, त्याला कुचाळक्या करणं म्हणतात, कुचाळक्या. तू नको मला शिकू. मी जर निवडून आले तर गावात नळावर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवणार. बघितलं का नळावर ऑर्केस्ट्रा? हा मग बाय असं गाणं म्हणत म्हणत पाणी भरणार म्हणजे भांडणं होणार नाहीत. असं कसं?
नळ म्हणल्यावर कचकचित भांडणं झाली पाहिजे ती, त्याशिवाय पाण्याला चवच लागत नाही. हे बघा मतदार बंधू भगिनीनो, तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी प्रत्येक महिलेला मोबाईल आणि 2 GB डाटा फ्री मध्ये देणार. चांडाळने काय बोलतीस तू? मोबाईलच्या नादामध्ये चहामध्ये कढीपत्ता घातला होतास एकदा. त्या दिवशी मोबाईलच्या नादामध्ये मला पण काय कळलं नाही. मला वाटलं गोडवर नाही म्हणून मी पोळी चुरून खाली त्यात. त्यापेक्षा महिलांनो, मी ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये गिरणी लावणार. गिरणी आणि ऑफिस मध्ये कशाला? ते वाघमार आहे ना, लय माजलाय. 6 रुपये किलो दळण देतो, ते पण जाडसर. मला मत देणाऱ्यांना मी 2 रुपये किलो दळून देणार. हा, 2 रुपयानं द्या तुम्ही आणि खाली सांडलेल्या पिठातनं घराचं भागवा. हे बघा सुज्ञ मतदार बंधू भगिनीनो, तुम्ही जर मला निवडून दिलं का नाही तर आपल्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसात एक भारीतला टेलर आणून बसवणार आणि एक भारीतलं शिलाई मशीन पण घेणार. ते कशाला? गावातल्या बायकांच्या साडीला फॉलन पिको फुकट मध्ये करून देणार. आणि कुणाचा गाऊन म्हणू नका, ब्लाउज म्हणू नका, कुणी जर शिवून घेतलं का नाही त्याच्यावर 50% सबसिडी मिळणार. तू सबसिडी देणार तर मी बुद्धिबळ देणार. बघितलं का अक्कल ह्यांची? अहो तुम्ही हत्याला गेणा म्हणता सासूबाई, तुम्ही बुद्धिबळाच्या गोष्टी करूच नका. आणि मी सबसिडी नाही, मी सबसिडी म्हणलं. सबसिडी काय असतं ती? सबसिडी म्हणजे माहित नाही तुम्हाला? नाही. सबसिडी म्हणजे हे काय? ते मला पण माहित नाही. अहो ती मोठी मोठी पुढारी म्हणते तिने सबसिडी दिली, सबसिडी दिली, म्हणून मी पण म्हणले. ही हिची अक्कल. मुस्काड फोडलं पाहिजे तुझं. अयो, मुस्काड फोडण्यावर आठवलं. मंडळी, तुम्ही मला फक्त निवडून द्या. गावातल्या प्रत्येक बाईसाठी असं कराटेचं प्रशिक्षण ठेवणार मी. हा, कशाला पाहिजे कराटे? कशाला म्हणजे हे असं मुस्काड फोडणाऱ्या सासू आहेत का नाही, त्यांच्या दातातनं रागात काढायचं. बघितलं का सासूला कसं बोलते हे मुस्काड तोंडी? अगं कुठं फिरची पाप? कोण पापी आहे ती सगळ्या जगाला माहित आहे, तुम्ही नका सांगू. माझ्यासारखी पुण्यवान बाई पंचक्रोशीत सापडणार नाही. उपास तपास करणारी बाई आहे मी. हा, उपास तपास करणारी बाई आहे. दुसऱ्या दिवशी जर उपास असेल तर आदल्या रात्री 11:15 पर्यंत नळ्या चोकत असती मटणाच्या. लागल्या उपास तपासाचा बाता करायला. माझं काय सांगते? तुझं सांग ना. उपास असल्यावर खेकडं खाती नुसतं. हा, म्हणून तर अशी पाय वाढणारी सासू माझ्या पदरात पडली. पदरू फाटला माझा टार दिसला. ते खेकड्याचं नका काढू यार. तर खेकड्याचं नाव काढलं माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. राघू, तुला मी घरी गेल्यावर खेकड्याची आमटी देते. बघितलं का? बघितलं का? सगळा मतदार उपाशी आहे आणि ही दोघं जण खेकडं खाण्याच्या वार्ता करताय. खावा, खेकडच खावा तुम्ही. तुला पण देणार आहे. मग असू दे. तिला मी आमटी देणार नाही, वाटल्यास जहर देईन. बघितलं का मंडळी? बघितलं? मला जीव मारण्याची धमकी देतात ते. अशा खुनी विचारधारेला तुम्ही निवडून देणार आहे का? सांगा मला. तुला जहर देऊन पण काय उपयोग नाही. माग एकदा खिरीमध्ये झुरळ पडलं होतं तर मनुका समजून खाल्लं हिनं. झुरळ गेला हाकनाकवर, पण हिला काय झालं नाही. ही घरात आली की झुरळ अशी सैरावाला पळत राहते इकडे तिकडे, इकडे तिकडे. मंडळी, ह्यांचं तुम्ही काय सुद्धा ऐकत बसू नका. तुम्ही फक्त आणि फक्त मलाच निवडून द्या. मग बघा, मी आपल्या गावाचा पार चेहरा मोहराच बदलून टाकेन. हो, बारकी बारकी पोरं हिला बघितलं की घाबरून घरात जाऊन बसतेत. चेहरा मोहरा बदलणार ही. तुमचं तोंड बघितलं का आरशात सासूबाई? तुम्ही जर हिरीत डोकावून बघितलं तर सट दिवशी पाणी आटतंय लागल्या तोंडाच्या माता. त्यात उडी मारायची की मला कशाला सांगायला लागली तू? माझ्या मतदार बंधू भगिनींनो, अशा सुनांना गावाच्या बाहेर हाकलून द्यायची वेळ आलेली आता. मी तर म्हणते मला तुम्ही निवडून द्या. प्रत्येक सुनाला मी 1 पावशर मिरची फुकट देईन पदरच्या पैशानं. हे असल्या सासवासनी धुरी द्यायला. हे बघा, मला मत देणाऱ्या सासवांना मी एक आडकिता देईन. कशाला? अशा सुनांची जीभ चुरचुर करायला की कापायला. घात झाला. काय झालं? अहो, नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट झाला. अयो, खरंच? तर आता कसं वाटलं? झाला का नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट? आता बसा बोंबलत. अहो नाही म्हणजे हिचा झाला का रिजेक्ट? वाटलंच होतं मला. बरं झालं, खूप आनंदी झाले बाई मी, खूप आनंदी झाले.
खरं तर ना लग्नाच्या वेळेस हिचा फॉर्म रिजेक्ट व्हायला पाहिजे होता. अहो नीट तुम्ही ऐकून तर घ्या. हे बघा, हत्तीवरून साखर वाटा. हत्तीवर कशाला वाटायला पाहिजे? तुमच्या डोक्यावरनं वाटा म्हणजे गेंड्याच्या डोक्यावरनं साखर वाटल्याचा फील. म्हणजे पण मी गेंडा होय. गेंडाच आहे. काय हरी नाही का? हायच मी हरीणच आहे. माझा कमनीय बांधा बघा. हरिण नाही, हरिण टोळ वाटतेस तू. सांगाली ए, गप्प बसा, काय चाललंय? काय झालं सांग रे. या दोघींचा पण फॉर्म रिजेक्ट झालाय. बघा हे घ्या. अरे सगळा चुकीचा फॉर्म भरलाय तुम्ही. अरे तिथं वय लिहायची, तिथं चुकीची माहिती लिहिली सगळी तुम्ही. बरोबरच आहे ना. बायका का आपलं खरं वय सांगतात का? अरे म्हणून दोघींना 25 वय लिहिलं आहे तुमचं. अरे काय येडे बिडे झाले का तुम्ही? तुमच्या ज्याने मतदान काय होणार नाही आमचं आम्ही बघू. चला रे इथून, चला निघा. सुनबाई, राजकारण काय आपल्याला जमणार नाही बाई. नाहीतर काय. चल घरी जाऊ, लय काम पडले ते. तुम्ही वा पुढं, मी दळण घेऊन येते. बर बर, ऐक ना, तू येईपर्यंत ना मी आमटी बनवतो खेकड्याची चांगली. नाही नको, तुम्ही नका बनवू. तुम्हाला मसाल्याचा अंदाज नाही, मीच आल्यावर बनवीन. अगं एवढी वर्ष संसार करते मी, माझा पोरगा कधी काय बोलला नाही, आणि तू काय बोलते ग? त्यासनी कुठला आलाय टेस्टचा अंदाज? ती तरी काय बोलणार आहे ती? बरोबर आहे तुझं, हे तुझ्यावरूनच आलंय लक्षात. वाईट काय झालं की माझ्यावर फिरायलाच पाहिजे का? मग फिरायला पाहिजे म्हणजे तुझा आता विषय काढला. तर मंडळी, खूप छान वाटलं की गेले 3 भाग हे पाहुणे आपल्या बरोबर आहेत. आणि झी मराठीवर आता जो उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा सुरू होतोय, त्या निमित्तानं हे पाहुणे या मंचावरती आलेले होते. तुमच्या या नव्या कलाकृतींसाठी या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा हा उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा अनुभवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.